नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बॅकमध्ये बोटनेक असेल आणि पुढे डीप नेक असेल। ओके, ओपन असेल असा पूर्ण ब्रॉड स्वीटहार्ट नेक असेल जो ट्रेंडिंगमध्ये खूप चालू आहे तो ब्लाउज। त्याचं कटिंग आणि स्टिचिंग आणि लास्टमध्ये फायनल लुक दाखवणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच ऑनलाईन क्लास पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल त्यांनी प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक असेल। परवा 20 ऑगस्टपासून आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स सुरू होतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी, प्रिन्स कट फॉर टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेकचे ऑल ब्लॉक क्लिअर होतील, ब्लाउजमध्ये कप्स लावणे, साईडला चेन कशी लावायची, त्यासोबत ब्लाउजमध्ये पायपिंग करणे, हाताने हुकाय तयार करणे, रेडीमेड क्लिप आहे। अगदी बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवल तुमची ह्या कोर्समध्ये कव्हर होणार आहे। ज्यांची कोणाची इच्छा असेल तर त्यांनी लगेच प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करून कोर्स परचेस करा। फक्त उद्याचा दिवस आहे, परवापासून कोर्स सुरू होईल। ऑलरेडी 40+ स्टुडंटचं ॲडमिशन झालेलं आहे। जर तुमची पण मनापासून ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे तर तुम्ही पण लगेच आपलं सीट बुक करू शकता। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप न करता बघा। आज मी तुम्हाला बोटनेक, बॅक बोटनेक, फ्रंट डीप नेक अशा ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। ओके, लास्टपर्यंत बघा, फायनल लुक पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेणार आहोत। जे पण माझे मेजरमेंट्स असतील ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जातील। शोल्डर जेवढा आलं असेल, आता माझं शोल्डर आहे 14.5 इंच, मग 14.5 त्याला डिवाइड 2 करायचं, तुमचं कितीही असू द्या। ओके, 7.25 इंचावरती मी इथून एक मार्किंग करते। जिथून शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच कंपल्सरी डाऊन जायचं आहे। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क करायची। मुंडा मार्क करायचा आहे। हा चार्ट आहे, या चार्टचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात। छाती जेव्हा 28 ते 35 असेल तेव्हा हे सूत्र वापरा, 36 ते 42 असेल तेव्हा हे सूत्र वापरा, 43 पुढे प्लस असेल तेव्हा हे सूत्र वापरा। आता छाती आहे 31 इंच, 28 ते 35च्या मध्ये येते, मग 31 डिवाइड 6 किती झाले, 5.16 प्लस 1.25 6.41 म्हणजे 6.5 इंचावरती मी इथून एक मार्क करते। जर तुम्हाला इंच टेप, कॅल्क्युलेटर हे सगळं समजत नसेल तर त्याचा पण व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा। किंवा मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला क्लास करायचा असेल, डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल, सर्व नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे, तुम्ही आपला परवापासून क्लास सुरू होतोय तो जॉईन करू शकता। जिथं मुंडा मार्किंग केला तिथून एक स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची। पाठीमागचा भाग आपण मार्किंग करतोय बॅक पार्ट। ओके, कंपल्सरी आपल्याला 2 इंच लूजिंग छातीमध्ये ॲड करावं लागतं। मग छाती आहे 31 इंच प्लस 2 इंच ॲड केलं किती झाली, 33। मग नंतर त्याचा चौथा भाग करायचा आहे, 8.25 मिळालं। कॅल्क्युलेटर तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे। ओके, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा। कॅल्क्युलेटर घेऊन घ्यायचं, किंवा आजकाल सगळेजण अँड्रॉइड मोबाईल वापरतात, मोबाईल सगळ्यांकडे असतात, मग तुम्ही मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर मागून, ओके, असं जसं मी कॅल्क्युलेट करते भागीला ते करायचं आहे, डिवाइड 4 वगैरे जे पण असेल ते। असं काही नाही की तुम्हाला कंपल्सरी मॅथ आलंच पाहिजे। ओके, मार्किंग केलं, समजा तुमची छाती आहे 34 इंच, मग त्याच्यामध्ये प्लस 2 करा, किती होईल 36, मग डिवाइड 4 करा। ओके, जे पण छाती असेल त्याच्यामध्ये पहिले 2 इंच ॲड करायचं, मग नंतर त्याचा डिवाइड 4 करायचा आहे। इथून उंची टाकायची आहे, पूर्ण उंची माझी 14.5 आहे, 1 इंच प्लस करायचं, 15.5 इंचावरती एक मार्किंग केलं, तुमची कितीही असू शकते। एक स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची, ही असेल कमरेची लाईन। शोल्डर, चेस्ट, वेस्ट 3 लाईन मिळाल्या। कमरेचा चौथा भाग करा। कमर आहे माझं 26 इंच
मग 26 / 4 केलं तर किती मिळेल 6.5. इथून आता 6.5 इंचावरती कमरेचा चौथा भाग, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. जर तुम्हाला टक्स घ्यायचं असेल तर तुम्ही टक्ससाठी पण ॲड करू शकता, पण मला पाठीमागे टक्स घ्यायचा नाही. ओके, 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन लाईन जोडून घ्यायच्या आहेत. परफेक्ट. ओके, मुंड्याला आकार देण्यासाठी इथून तर ह्या चेस्ट लाईनपर्यंत सेंटर घ्या. जे पण तुम्ही इथं शोल्डर मार्क केलेलं असेल त्याच्यामधून 1/2 इंच मायनस करायचं. आता इथं शोल्डर आहे माझं 7.25, 1/2 इंच जर 7.25 मधून मायनस केलं तर मग किती 6.5. मग इथून मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करते. तेवढंच 6.5 इंच इथं एक मार्क करायचं. इथून ही लाईन क्रॉस जाऊ द्यायची. मुंड्याला आकार देण्यासाठी इथून क्रॉस मार्किंग करायचं आहे. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा इथून क्रॉस मार्किंग करा 1 इंचावरती. जेव्हा पण तुमची छाती 35 इंचापुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्ही इथून 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता माझी छाती होती 31, मग 28 ते 35च्या मध्ये येते म्हणून मी 1 इंच मार्क केलं. हा पॉईंट पहिली इथं जोडायचा. इथं जोडल्यानंतर इथून पुढे कंटिन्यू करायचं. तुमच्याकडे आर्महोल कर्व असेल तर छान आहे, चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला हे मुंड्याला वगैरे आकार द्यायला सोपं पडेल. इथून गळा रुंदीचं मार्किंग करून घेऊया. गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. ओके, गळा उंची घेणार आहे मी पाठीमागे फक्त 2.5 इंच, म्हणजे रेडी होऊन तो 2 इंचाचा तयार होईल नेक. ही लाईन पण सरळ मार्क करायची. गळा रुंदी असेल, गळा रुंदी गळा उंची बॉक्स तयार करून घ्यायचा. इथून बोटनेकचा आकार द्यायचा. हे बघा. आता पाठीमागे जर तुम्हाला इथं कोणता तरी शेप हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. ओके, पण मला पाठीमागे पूर्ण बंद गळा पाहिजे आहे म्हणून मी याच्यामध्ये काहीच प्लस मायनस करणार नाही किंवा कोणताही पद्धतीचा बदल करणार नाही. हे मी साईडला ठेवते. बॅक पार्टचं ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे. फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगसाठी परत एक पेपर घेतला. पाठीमागे जेवढं शोल्डर मार्क केलं होतं तेवढंच पुढे करायचं 7.25. तुम्ही जे पण मार्क केलं असेल तुमच्या साईजनुसार. बंद बाजूकडून 2.5 इंच, इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. दोन्ही मार्किंग लक्षात घ्यायची. क्रॉस लाईन मार्क करायची. पाठीमागे मुंडा मार्क केला होता 6.5, मग पुढेही 7.5 इंच मुंडा मार्किंग करायचा. ही लाईन सरळ मार्क करायची. छातीचा चौथा भाग पाठीमागे टाकला होता 8.25, तर फ्रंटमध्ये पण 8.25च टाका. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. ब्लाऊजची उंची होती 14.5, 1 इंच प्लस करा. 15.5 इंचावरती एक मार्किंग करा. असं 2 ठिकाणी मार्किंग करायचं म्हणजे ही लाईन आपली अशी स्ट्रेट येणार आहे. लाईन सरळ मार्क केली. इथून आता पुढच्या गळ्याची उंची टाकूयात. पुढचा गळा डीप आहे माझा 7 इंच. ओके, शोल्डर टू ॲपेक्स आहे 10.5 इंच. तुमचा जो पण असेल तो टाका. इथून ही लाईन सरळ मार्क केली. ही पण इकडे जोडून घेतली. आता आपलं डीप नेक असेल तेव्हा आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं. मग शोल्डर कसं मायनस करायचं तर तुमच्याकडे हा शोल्डर मायनस चार्ट असणं गरजेचं आहे. शोल्डर मायनस चार्ट. मग आता जेव्हा तुमचा नेक डीप बघायचा किती आहे. माझा फ्रंट नेक डीप किती होता 7 इंच. मग पहिल्या लाईनमध्ये येतोय, पण गळ्याचा शेप कोणता आहे तर बघा तो कुठे जाणार आहे माझा. समजा आपण पानगळा धरूयात, कारण असा पानगळ्यासारखा त्याचा शेप आहे. 7 आहे. इथं किती दिलेलं आहे -1.5 इंच. मग हे कुठून मायनस करायचं पूर्ण शोल्डरमधून. माझं पूर्ण शोल्डर 14.5 होतं. मग मायनस त्याच्यामधून 1.5 इंच करायचं आहे. किती होईल 13. मग डिवाईड त्याला 2 करायचं. किती झाले 6.5. मग इथून आता 6.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. सेम इथंही 6.5 इंचावरती एक मार्किंग करूया.
हा चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। हे दोन्ही लाईन लक्षात घ्यायच्या, दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, एक सरळ लाईन मार्क करायची। डीप नेक आहे म्हणून शोल्डर इथं सरळ करा। इथून ही शोल्डर पट्टी आहे ती चेक करून घेऊया आपण। ही शोल्डर पट्टी चेक करायची, इथं किती आलेली आहे, इथून ते इथपर्यंत बघा किती आलेली आहे। 4 इंचाला एक लाईन कमी, मग इथून मी 4 इंचाला एक लाईन कमी एवढं मार्किंग करते। पुढे 2.25 इंच घेणार आहे, ओके 2.25। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। इथून या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे। सेंटरचा परत एक वेळा सेंटर घ्यायचा, इथून डायरेक्टली टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे। सेंटर पासून वरती अर्धा इंच जायचं आहे, बाहेर पण आपल्याला 1/2 इंच जायचं आहे। इथून मी आर्म होल कर्व घेते। बघा हा शेप इथं असा जॉईन होईल। कर्व सेट केला आणि सेट केल्यानंतर हा शेप मी असा देऊन घेतला, ओके। जो पण नेकचा शेप आपला इथं दिलेला आहे मी स्क्रीनवरती फोटो, सेम हा नेकचा शेप आपला रेडी झाला। मुंड्याला आकार देऊन घेऊयात। मुंड्याला आकार देण्यासाठी या पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा आहे, इथून क्रॉस मार्क करायचा आहे 1/2 इंचावरती, पाठीमागे आपण 1 इंच केलं। आर्म होल कर्व घ्यायचा, बरोबर हे पॉईंट इथं जोडायचे आणि इथून जोडून झाल्यानंतर पुढे कंटिन्यू करायचा परफेक्ट। ॲपेक्स टू ॲपेक्स आहे माझा 7 इंच, मग मी त्याच्या निम्मं टाकते 3.5 इंच। तुमचं कितीही असेल, 3.5 मधून अर्धा मायनस केला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं। पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2 इंच, ओके। 28 ते 35 असेल तेव्हा 2 घ्या, त्याच्या पुढे गेला तर 2.5 इंच हा टक्स तुम्ही घ्यायचा आहे। कमरेचं मार्किंग करूयात। कमरेचा चौथा भाग होता 6.5, मग पहिले या लाईनपर्यंत मोजून घेऊ किती आलं 3। मग आता ही 3 इंच दुसऱ्या लाईनवरती ठेवायचं असं, ओके। बघा इथून जर आपण मोजलं तर 3 इंच मिळालं, मग आता हे 3 इंच दुसऱ्या लाईनवरती ठेवायचं। कमरेचा चौथा भाग टाकायचा 6.5 प्लस पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं। हा टक्स मोजायचा नाही, ओके। 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन असं जोडून घ्यायचं। हा टक्स पण इथं जोडून घेऊया। प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी या लाईनचे 4 भाग करायचे असतात, ओके। सगळ्यात आधी हा टेप मी ठेवला, याला एक वेळा इथपर्यंत फोल्ड करायचं, जिथं फोल्ड झाला तिथं एक मार्किंग करा, ओके। आता तुम्ही म्हणणार तुम्ही टेप उलटा पकडलेला आहे, पण आपल्याला त्याच्याशी मतलब नाही, फक्त आपल्याला याचे सेंटर काढायचे आहे, ओके। 4 भाग काढले, याच्या बाहेर अर्धा इंच मार्क करायचं, याच्या बाहेर 1/2 इंच मार्क करायचं। इथून बरोबर असं हलक्या हाताने देऊ शकतात आकार, किंवा तुम्ही पट्टीने द्या, ओके। तुमची प्रॅक्टिस नसेल तर अशी द्या। आर्म होल कर्व घ्यायचा आहे, परफेक्ट। इथं थोडा पॉइंट क्रिएट होतो, तर इथं असा हलकासा राऊंड आकार देऊन घ्यायचा। इथून मुंड्यामध्ये एक टक्स आपल्याला घ्यायचा असतो। बघा आता माझा टेप इथं थोडा कट झालेला आहे, ओके। तर मी 1 इंचापासून पकडते, 1 इंचापासून वरती तर तो कटच झाला। मला आता इथं 1.25 इंचचा टक्स घ्यायचा आहे, ओके। तर 1.25 इंचचा टक्स आपण हा 1 जर सोडून दिला तर 2 इंच म्हणजे 1 इंचापर्यंत होईल आणि वरती 2 लाईन इतकं। हा 1.25 इंच ठेवला, आता पुढे सरकवत न्यायचं आहे आणि मुंड्याला टेप टच झाला, बघा इथून तर इथपर्यंत माझं 1.25 इंच झालं, ओके। आता ह्या 1.25 इंचच्या निम्मं करायचं,
जी 1 इंचची लाईन आहे टेपमध्ये ती इथं मिळवायची. ओके, इथून वरती 1 इंचापर्यंत एक मार्किंग, इथून या 1.25 इंचापर्यंत एक मार्किंग, असे 2 मार्क केले. टेप तिथं तो तुटला, आता जस्ट तुटला तो. ओके, आधी तो चांगला होता. ही लाईन इथं जोडली, ही दुसरी लाईन इथं जोडून घ्यायची आहे. इथून आता अर्धा इंचावरती असा हा बॉक्स तयार करायचा. हे अंतर अर्धा इंच राहिलं पाहिजे. इथून पण हा बॉक्स तयार करण्याआधी ही लाईन पहिले मोजून घ्यायची आहे. इथून अशी मोजून घ्यायची बघा, इथपर्यंत ॲपेक्स पॉईंटपर्यंत. इथून डायरेक्ट फिरवायचा, टेप जेवढा वरती गेला तिथं एक मार्किंग करायचं. मग हे जे मार्किंग आहे हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार केला, आर्महोल कर्व घ्यायचा आहे. इथून व्यवस्थित नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. इथून पण खालून अर्धा इंच कंपल्सरी मायनस करायचं आहे. इथून पण हुकाई पट्टीच्या साईडने अर्धा इंच मायनस करायचं. हे झालेलं आहे आपलं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग. आता आपण याला कट करूयात आणि मुंड्यातला टक्स मायनस करायचा आहे. इथून ही लाईन उचलून इकडे पुढे कंटिन्यू करायची. बघा, हा टक्स जर आपला मायनस झाला तर हा बघा पुढे कंटिन्यू होतो. ओके, पुढे कंटिन्यू झाला. मी फॅब्रिक ग्लू घेते आणि चिटकवून घेते. परफेक्ट. आता याला कट करून घ्यायचं. इथून आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर प्रिन्सेस कटचा आकार बघा, इथून बरोबर असा, हा जो टक्स आपण मायनस केलेला आहे इथून बरोबर असा कंटिन्यू करायचा. परफेक्ट. कट करून घेऊया. किती परफेक्ट असा आपला प्रिन्सेस कट म्हणजे फ्रंट पार्ट रेडी झाला. साईडला ठेवून घेऊ. फक्त प्रिन्सेस कट घ्यायचा, बॅक पार्ट घ्यायचा आहे. दोन्हीचे 1.5 इंच शिलाई मार्जिन असे जॉईन करायचे. ओके, वरती पण जसं आहे तसं मार्क करा, खाली पण जसं आहे तसं मार्क करा. हे आता इकडे पट्टीने कंटिन्यू करायचं मुंड्याला. हे जसं पण असेल तसं एक मार्क करून सरळ लाईन अशी ओढून घ्यायची. सरळ लाईन जोडली. इथं पॉईंट तयार होऊ द्यायचा नाही आहे, बिलकुल नाही. हे कट करून घ्यायचं. बॅक आणि फ्रंटचं कटिंग झालं. बघा, नेकचा शेपसुद्धा किती प्रॉपर दिसतोय. आता स्लीव्ज कट करून घेऊया. स्लीव्ज कटिंगसाठी एक पेपर घेतला, फोल्ड केलेला आहे. ओके, बंद बाजू माझ्याकडे आहे आणि पेपरची ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग आहे माझा 8 इंच किंवा 8.25 पण मी घेऊ शकते. इथून 8.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. मी 8.5 घेते कारण बघा इथून माझं पुढे थोडं कट झालं. ओके, ही असेल आपली बाहीची घडी. इथून बाहीची उंची आहे 9.5, 1 इंच प्लस केलं 10.5 इंचावरती मार्क केलं. ओके, मी 11 घेते
कारण वरून माझा टेप कट झालेला आहे. हा बॉक्स आता आपण तयार करून घेऊया. असा आणि असा हा बॉक्स कंपल्सरी असा तयार करून घ्यायचा. बाहीची उंचीमध्ये 1 इंच प्लस आणि बाहीची घडी टाकायची आहे, छातीचा चौथा भाग. ओके. इथून आपल्याला 3 इंच मुंडाखोली घ्यायची आहे. बघा मी 1 इंचापासून टेप ठेवला, 4 इंचावरती मार्क करते कारण वरचं माझं कट झालं आहे. मग बघा इथून जर आपण मोजलं तर 2 पर्यंत 1 इंच, 3 पर्यंत 2 इंच आणि 4 पर्यंत 3 इंच. तर 3 इंच मुंडाखोली घेतली. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्हाला 3 इंच सांगताय आणि तुम्ही 4 इंच घेताय. ओके. टेप कट झालेला असल्यामुळे मी ते एक्स्ट्राचं घेतलं. ही लाईन पूर्ण इथं जोडून घ्यायची. ही पूर्ण अशी क्रॉस जोडून घ्या. ओके. या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे. क्रॉस लाईनचा किती आली? 9 इंच. त्याच्या निम्म होतं 4.5. ओके. येस. वरती आणि खाली असं मार्क करा की दोन्हीमधलं अंतर 1.5 इंच आलं पाहिजे. बघा परफेक्ट. ओके. दोन्हीमधलं अंतर 1.5 इंच आलं. मग इथून व्यवस्थित 1 इंचावरती एक मार्क करायचं. हे 1 इंच बरोबर इथं जोडायचं आहे. आता याला पुढे असं खालून कंटिन्यू करायचं, असं खालून. सेम दुसरा जो शेप आहे तो पण बरोबर असा घ्यायचा, इथं कंटिन्यू करायचा. परफेक्ट. बाही दंडघेर आहे 9.5 इंच. 9 इंच त्याच्या निम्म केलं तर 4.5 होईल. ओके. मग मी इथून 5.5 इंचावरती मार्क करते. म्हणजे हा 1 इंचपासून मी पुढे मोजलं. ओके. याला मी मोजलेलं नाही 1 इंचला, टेप कट असल्यामुळे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. ओके. 6.5-7 हे असं जोडून घ्यायचं. बाहीचं कटिंगसुद्धा आपलं रेडी आहे. बाही ओपन करायची. बघा किती परफेक्ट असं कटिंग झालं, फ्रंट आणि बॅक. आता आपण याचं ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार आहोत आणि स्टिचिंग. पण मी ब्लाऊज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचं पार्ट 2 मध्ये बघूयात. व्हिडिओ जास्त लॉंग होतो, बघायला पण बोर वाटतो. ओके. जास्त लॉंग व्हिडिओ होईल त्याच्यामुळे आपण पेपर कटिंग केलं. आता हेच पेपर कटिंग, अस्तर, ब्लाऊज पीस आणि स्टिचिंग आणि लास्टमध्ये घालून पण दाखवेल फायनल लुक. जसा या आधीचा ग्रीन ब्लाऊज मी घालून दाखवलेला आहे, व्हिडिओ जाऊन बघा बघितलेला नसेल तर. डीप नेक होता, प्रिन्सेस कट मी घालून पण दाखवला, 3 पीस प्रिन्सेस कट होता. ओके. तर बघा हे आपलं संपूर्ण पेपर कटिंग रेडी आहे. आता याचं अस्तर, ब्लाऊज पीसवरती कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतं का ते पण नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला किती उपयोगी वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अजून परफेक्ट पद्धतीने शिकून घ्यायचं असेल तर परवा 20 ऑगस्ट आणि बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आपला सुरू होतोय. त्याचसोबत 5 सप्टेंबरपासून ड्रेस कोर्स सुरू होतोय, ज्यामध्ये तुम्हाला रनिंग वेअर ड्रेस शिकवले जातील. ड्रेस कोणते कोणते शिकवले जातील त्याचे फोटो मी ॲपमध्ये अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ॲप नक्की डाउनलोड करा. अगदी फ्री आहे, त्याच्यासाठी काही तुम्हाला पैसे वगैरे द्यायचे नाही आहेत. फ्रीमध्ये प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये तुम्ही ड्रेसच्या कोर्सवरती क्लिक करा. तिथे तुम्हाला ड्रेसचे फोटो दिसतील. ते सर्व ड्रेस तुम्हाला सेम टू सेम शिकवले जाणार आहेत, मी घालून पण दाखवते. तसंच आपलं इंस्टाग्राम पेजवरती पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला तर आजचा व्हिडिओ थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लाऊज तुम्हाला कोणता शिकायचा आहे त्याचं कटिंग आणि स्टिचिंग आपण बघूयात. मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलं थँक्यू सो मच. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.